कमिटी कडून पण 100 रुपये. इथं मात्र तुमचा बँक बॅलन्स वाढवण्याची संधी खेळाडू मित्र नक्कीच निर्माण झालेली आहे. तुम्ही चौकारांची हॅट्रिक मारा, षटकारांची हॅट्रिक मारा किंवा विकेटची हॅट्रिक मारा. सन्माननीय आपल्या संघटनेचे अध्यक्ष गणेशजी केनी साहेब उर्फ सर्वांचे आवडते जिग्यादादा यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. 2222 क्या बात आहे. धन्यवाद केनी साहेब. पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय की शफल क्रॉस धावसंख्या धावफलकावर लागत नाहीये आणि सीमारेषेच्या बाहेर जर झेल घेतला प्रेक्षक वर्ग सूर्याजी यांच्याकडून 100 रुपये, ऑर्गनाइज टीमच्या कडून 200 रुपये आणि गणेशजी केनी साहेब यांच्याकडून तब्बल 500 रुपये म्हणजे 800 रुपये कमवा सीमारेषेच्या बाहेर झेल घेऊन. चला दादा आपण कॉमेंट्री सोडून मला वाटते सीमारेषेच्या बाहेर उभं राहूया. तब्बल 800 रुपये मिळणार आहेत प्रेक्षक. खेळाडू कोणी असो, प्रेक्षक असो, खेळाडू असो, कोणी असो. चला 500, 200, 100 म्हणजे तब्बल 800 रुपये. आणि खेळाडूंनी जर हॅट्रिक केली चौकार षटकार किंवा विकेटची तर 2222 रुपये. ते फुल शफल क्रॉस झाले फलंदाज. पेरलेग सीमारेषेकडे चेंडू जातोय. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा झाला प्रयत्न. ओ माय गॉड काय घडतंय. थेट यष्ट्यांवर चेंडू आणि अशा प्रकारे फलंदाज बाद ठरवलेलं आहे कडू सरांनी. चांगल्या फटक्यावर इथे फलंदाज बाद होतोय. वेलकम कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन होत आहेत अजय पाटील आमचे मित्र, एक जबरदस्त क्लासिकल पर्सनॅलिटी. नक्कीच नेहमीच जून अंदुरकी गावचं नाव ज्यांनी भिवंडी तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये रोशन केलेलं आहे. खरोखरच माणसाच्या अंगामध्ये एखाद कला असली त्या कलेला जर तुम्ही अगदी व्यवस्थित जपलं, व्यवस्थित ती कला जोपासली तर त्या कलेच्या अनुषंगाने तुमचं नाव अगदी कलामध्ये पोहोचू शकतं. आणि अजय पाटील यांच्या मार्फत आपल्याला तेच पाहायला मिळालेले. अगदी छोट्याशा गावामधून अजय पाटील हे उदयास आले आणि आपल्या कलेच्या माध्यमातून खूप प्रसिद्ध झाले. वेलकम अजय पाटील. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. और द विकेट गोलंदाज तयार. ते मात्र गोलंदाजाचं उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. दामू दामू अण्णा भारी भरकम शरीर यष्टी, मात्र बघा गोलंदाजी. दामू या नावाने खरोखरच टेमघर गावामध्ये प्रसिद्ध. आज अगदी लहान मुलापासून ते थोरा मोठ्यापर्यंत त्यांना दामू या नावाने ओळखलं जातं. क्या बात आहे. ही तुमची ओळख मित्रांनो सहज होत नसते. यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात. यासाठी जिद्द चिकाटी ठेवावी लागते. आणि दामू यांच्या मार्फत बघा काय जबरदस्त हा चेंडू होता. ती बांधून ठेवलेलं आहे फलंदाजांना. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. तुम्हाला असं वाटत असेल की या दामू अण्णा यांच्या गोलंदाजीवर आपण चौकार मारू, पण तसं नसतं मित्रांनो. जितकं त्यांचं वजन आहे तितकीच वजनदार बॉलिंग आहे त्यांची. धावसंख्या धावफलकावर लागली फक्त आणि फक्त 2. हा नक्कीच फ्लॅटेड चेंडू होता. गॅप काढलेला आहे. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय चौकारासाठी. चौकाराने धावसंख्येला आकार आलेला पहिल्या षटकामध्ये. 6 धावा पॉवर प्लेचं षटक सोनादेवी टेमघर वर्सेस मार्कंडे कारिवली हा सामना आपण पाहतोय. पुढील जलीस्पोर्ट कामतघर या संघाचा पुढील सामना होणार आहे.
जॉली स्पोर्ट कामतकर आणि जयदुर्गा सुरे ए दोन्ही संघाचे कॅप्टन 4 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्स मध्ये यायचे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय सोनादेवी टेमघर. बालारामजी शेठ चौधरी यांचा हा संघ. बालाराम शेठ चौधरी म्हटलं की उद्योगपती उद्योजक टेंभर गावामध्ये सुप्रसिद्ध, त्यांच्या मार्फत या संघाला टी शर्ट ही बहाल केलेले आहेत. ज्येष्ठ नगरसेवक तसेच राजेश साईनाथ चौधरी समाजसेवक यांचा हा संघ आपण पाहतोय. सोनादेवी टेमघर मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. काही संघामध्ये मोहनदादा असे खेळाडू आहेत ना की असं वाटतंय की हा संघ अगदी औल सलाखून या 40+ क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळतोय. स्पर्धा कुठली असो, तुमच्यामध्ये जिंकण्याची उर्मी पाहिजे. ती कुठल्या मैदानात असो, कुठल्या खेळपट्टीवर असो, जिंकण्याची जिद्द, जिंकण्याची चिकाटी हवी. खोल टप्प्याचा चेंडू चांगल्या प्रकारे खोदून काढलेला आहे. बघा क्षेत्ररक्षक किती चपल आहेत सोनादेवी टेमघर संघाचे. अगदी एका एका धावेसाठी जीवाचे रान करत असतात, धाव वाचवण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. धाव घेण्यासाठी प्रयत्न होते, फलंदाज पांडुरंगचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि पांडुरंग होतोय बाद. कारण आज सुपर संडे, आज एकादशी जरी असली तरी जे एकादशी करत नाही त्यांच्यासाठी सुपर संडे आहे, इतकं मात्र नक्कीच. अगदी तालासुरात नाचवतायत. कौन कहता है बूढ़े इशक नहीं करते, कौन कहता है बूढ़े इशक नहीं करते, बूढ़े इशक तो करते लेकिन उनपे कोई शक नहीं करते असं म्हटलं जातं. नक्कीच उमर बचपन की जरी असलं तरी या म्हाताऱ्यांचा दिल बचपन का असतो. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 9. फोर्थ विकेट, गोलंदाज तयार. टॉप एज क्षेत्ररक्षक शॉट टर्मिनला तयार आहे. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एकेरी दुहेरी धावाने नक्कीच धावफलक हळताही ठेवलेला आहे. मार्कंडे कारिवली खूप जुना संघ आहे. मार्कंडे कारिवली संघ आणि खूप शिस्तबद्ध संघ आहे. मी तर म्हणेन या संघाने कधीही किचकिच केली नाही, कधीही कुठल्या नियमांचं उल्लंघन केलं नाही. बऱ्याचशा वेळी हा संघ आला, खेळला, जिंकले तर जिंकले, नाहीतर जरी पराभूत झाले तरी अगदी सन्मानाने ते निघून जात असतात. क्रिकेटचा सन्मान अतिशय महत्वाचा असतो. झटकलेला फटका, अगदी चेंडूवर चापट मारलेली आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बघूया पंच कडू सरांचा इशारा येतोय, चौकार. राखून ही ट्रॉफी जिंकलेली, इतकं तरी तुमच्या मनाला वाटलं तरी बस समाधान होते. आणि जर कूटनीती करून तुम्ही एखादी ट्रॉफी जिंकली तर नक्कीच त्या ट्रॉफीकडे बघितल्यावर त्या कूटनीतीचा तुम्हाला कूटनीतीची आठवण येते. ते लॉंग ऑन सीमारेषेवर चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक सोपा झेल इथे ईश्वर याचा. मोरवाई दिवे संघाचा सुधाकरने जबरदस्त आक्रमक खेळी केली होती. हे फलंदाज जे आहेत ते या खेळपट्टीवर खूप महत्वाचे आहेत. आणि पाहूया मंगेश इथे खेळपट्टीवर येतोय आणि मंगेशकडे ॲबिलिटी आहे. जुना हाही खेळाडू आहे, खूप सेवा केलेली आहे. मार्कंडे कारिवली संघ
जेव्हापासून नक्कीच क्रिकेट खेळतोय, स्पर्धा खेळतोय, संघटनेमध्ये आहे. बरेच वर्ष या खेळाडूने त्यांना साथ दिलेली आहे. पहिला चेंडू शफल क्रॉस झाले फलंदाज मंगेश, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावर बघतोय 7च्या सरासरी 14. उर्वरित 2 षटकांमध्ये किमान 30 ते 35 धावा करणं महत्वाचं आहे. कारण सोनादेव टेमघर संघाकडे बॅटिंग लाईन खूप डीप आहे. पुन्हा एकदा आम्हाला जॉईन होत आहेत ज्ञानेश्वर मुकादम, थोडंसं सहकार्य मोहनदादा भोईर यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये केलं गुणलेखनासाठी. एकमेक सहाय्य करू अवघे धरू सुपंत, असं आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नेहमीच सुरू असतं. सुंदर सुंदर अक्षर अगदी मोहनदादा भोईर यांचं. तर जाऊया आपण तिसऱ्या षटकाकडे. तिसरा षटक घेऊन येतोय अल्पेश चौधरी, मोठे नाव. हे नाव नक्कीच भिवंडी तालुक्यामध्ये कुणीही विसरू शकत नाही. पहिला चेंडू, मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार केलेला अल्पेश चौधरीच्या. क्या बात आहे, तिथे 800 रुपये आले का? यस, झेल घेतलेला आहे आणि 800 रुपयांचा पारितोषिकाचा मानकरी ठरलेला आहे. हा खेळाडू नाहीये, हा बच्चा कंपनी. येस, या या आपण व्यासपीठाकडे या. आम्ही वचनाचे पक्के आहोत. ऑर्गनाइज टीम असो, सूर्याजी असो किंवा आपले अध्यक्ष साहेब असोत. क्या बात आहे, लगेच पैसे आमच्याकडे आले. सूर्याजी यांचेही 100 रुपये आले. ऑर्गनाइज टीम आपले 200 रुपये म्हणजे 800 रुपये. क्या बात आहे. मी म्हटलं होतं म्हणून दादा की आपण कॉमेंट्री करून मला वाटतं तिकडे गेलो त्या बाजूला तर 1-2 झेल घेऊन दिवस सोडू शकतो. 100 देतो ना, 200 100 द्या, 200 द्या. चला तर सामन्याला आपण सुरुवात करत दरम्यान डॉट चेंडू जातोय. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 20. ऑर्गनाइज टीमचे 100 द्या. 700 होते मित्रांनो, सॉरी हा. 700 झाले. हो बस, तुम्ही 800 अनाउन्स केला ना, त्यांचं कमिटीचं 200 अनाउन्स केलेलं ना आपण. 700 रुपये आहेत. सॉरी मित्रांनो, कमिटीचे 100, सूर्याजी यांचे 100 आणि जिग्या दादा यांचे 500. किनारी एच लागली, चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आहे. मला नाव सांगायचं कॅमेरामॅन, आपण चला इकडे लगेच. थोडस तनिष यांनी आयवा झेल घेतलेला आहे आणि त्यासाठी 700 रुपयांचं पारितोषिक. चिके दादा यांच्याकडून 500 रुपये, सूर्याजी यांच्याकडून 100 आणि ऑर्गनाइज टीम कडून 100 रुपये आणि ते त्यांना सपोर्ट करतायत सन्माननीय उपाध्यक्ष विनोदजी काटेकर. 700 रुपये 1 किलो मटन. बस बापू, आता मला वाटते पोरांना सगळ्यांना घरातून पाठवतील. चला जा मैदानावर. तर जाऊया आपण नक्कीच पुन्हा एकदा मैदानात. विनोदाचा भाग सोडूया मित्रांनो. अच्छी कंपनी लकी असते कधी कधी. खोल टप्प्याचा चेंडू पूर्णपणे मंगेश इथे हिट होतोय. हिट झाला फलंदाज. धावसंख्या धावफलकावर फक्त 21. एकाच षटकार अजून ईश्वरच्या बॅट मधून येईल का? मंगेशने आय थिंक त्याचं प्लॅनिंग बदलायला पाहिजे होतं. ईश्वरकरे जास्तीत जास्त जर स्ट्राईक दिली, परंतु मंगेश मध्ये अबिलिटी आहे. बघूया काय पुढील 8 चेंडूवर त्यांची रणनीती असेल. चेंडू मिडॉन वरून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अगदी आमच्या समोर येतोय. एक धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या 22 धावफलकावर लागलेली आहे. अजून 7 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि या 7 चेंडूवर किमान
20 धावा तरी कराव्या लागतील, तेव्हाच एक सन्मानजनक परिस्थिती निर्माण होईल. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने आई जोगेश्वरी 40 प्लस संघाच्या सर्वच शिलेदारांनी खूप मेहनत घेतलेली आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अल्पेश चौधरी. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर आपला धीर सोडलेला नाही अल्पेश चौधरीने. ऑफ स्टंप या ठिकाणी आगमन झालेलं आहे जुनंदुर्की गावचे उद्योजक समाजसेवक तसेच दानशूर व्यक्तिमत्व नारायण सदानंद जाधव साहेब तसेच समाजसेवक ललित कृष्ण जाधव समाजसेवक स्वप्नील जाधव आणि ग्रामपंचायत सदस्य संजय मगन पाटील सरपंच वसंत कचरू पाटील ग्रामपंचायत माजी सरपंच भारती हरिचंद्र ठाकरे माजी उपसरपंच कोमल राकेश शिकारी तसेच ग्रामपंचायत सदस्य माझ्या मातोश्री मनीषा विश्वनाथ पाटील तसेच त्यानंतर समाजसेवक राजेंद्र सदानंद म्हात्रे या सर्व मान्यवरांचं आई जोगेश्वरी चषक 2024 मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. चालू असलेला सामना मार्कंडे कारिवली वर्सेस सोनादेवी टेमगर या दोन्ही संघामध्ये आपण चालू सामना पाहत आहोत. तसं पाहुण्यांच्या माहितीसाठी मार्कंडे स्पोर्ट कारिवली आणि सोनादेवी टेमगर या दोन संघामध्ये सामना सुरू आहे. मार्कंडे कारिवली संघाने आतापर्यंत 3 षटकामध्ये धावा केलेल्या आहेत. त्या 3 बाद 23 शेवटचं षटक जितू फुलेरेचं. पहिला चेंडू लक्ष केलेला आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन सीमारेषेवर तैनात आणि एका हातामध्ये जबरदस्त कॅच. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल सचिन पवार मार्फत. दियाळी असेल या परिसरातील उद्योगपती आजी-माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विद्यमान सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य हे सर्वच जण हजेरी लावतील कारण आई जोगेश्वरी जुनांदुर्की या संघावर या सर्वच सन्माननीय व्यक्तींचं खूप प्रेम आहे. वेलकम ललित जाधव आमचे क्लासमेट वर्गमित्र उद्योगपती जुनांदुर्की आपलंही या व्यासपीठावर मनस्वी हार्दिक स्वागत सुस्वागतम. 25 ते 26 वर्षापूर्वी एका बेंचवर नक्कीच बसलो होतो आम्ही आणि आज मात्र प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं. ड्रॉप केलेल्या चेंडूला इथे पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही केला गेलेला नाहीये. मात्र ओव्हर थ्रो आणि दुसरी धाव बोनसच्या रूपाने. लेझी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावर लागली ती 25. होम फोटोच्या माध्यमातून ही पूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. आमचे मिक्सिंग मॅन शुभम भोईर खूप चांगल्या पद्धतीने गेले 3 दिवस अगदी अचूक स्कोरिंग असो किंवा टेलिकास्ट असो व्यवस्थित त्यांनी एकदम कव्हर केलेला आहे. लॉंगॉन सीमारेषेवर चेंडू येतोय लॉंगॉन आणि लॉंगॉफ यांच्या मध्ये पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जातील. कॅमेरामॅन भारत पाटील त्यांचे मित्र आणि त्यानंतर सागर सागर हबीबी हे 2 कॅमेरामॅन ही चांगला कॅमेरा वर्क करतायत. बिचारे उन्हातानात नक्कीच प्रत्येक क्षण तुमच्यासाठी टिपून काढतायत. एक क्षण मित्रांनो खूप मोलाचे असतात. तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळता एखादा चांगला फटका मारला एखादा चांगला बॅटिंग केली तर आपल्या घरात आपण लगेच ती क्लिप दाखवतो आणि आपली बायका मुलं असतात ती खुश होतात. खूप महत्त्वाचे क्षण असतात खूप गोड क्षण असतात ते आणि ते सर्व हे कॅमेरामॅन टिपत असतात. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न होतोय. मात्र मला वाटते पंच जैसे ते परिस्थिती ठेवतील की काय? पंचांनी बाद या ठिकाणी ठरवलेला आहे. कारण पंचांना नक्कीच माहित होतं की एका फलंदाजाने अगदी कुठलाही वेट न करता तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या झालेली 27.
या इतक्या धावा माझ्या संघाने केल्या होत्या आणि जितू गवलीच्या संघाने फक्त 3 षटकामध्ये त्या धावा पूर्ण केल्या होत्या. शिनू फलंदाजीसाठी येतोय. धावसंख्या धावफलकावर 28 आहे. आणि अशा प्रकारे शेवटचा चेंडू ही डॉट जातोय. जाऊया आपण पुढील टॉस करण्यासाठी. पूर्वी आपण या ठिकाणी मार्कंडे स्पोर्ट कारिवली संघाची धावसंख्या झालेली आहे ती 28 आणि सोनादेव टेमगर या संघाला 29 धावांचं लक्ष दिलेलं आहे. आपण व्यासपीठावर नक्कीच अजय पाटील यांच्या मार्फत स्वागत आणि सन्मान कव्हर करूया. कॅमेरामॅन येस प्लीज कव्हर द स्टेज. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे साहेब. व्यासपीठावर उपस्थित जुनानदुर्की गावाचे समाजसेवक उद्योगपती दानशूर व्यक्तिमत्व नारायणदादा जाधव यांचा स्वागत सत्कार करण्यासाठी मी राजेश शिकारी यांच्या शुभ हस्ते स्वागत सत्कार करायचा आहे. त्यानंतर स्वागत होईल समाजसेवक ललित कृष्ण जाधव साहेब. ललित कृष्ण जाधव नक्कीच या ठिकाणी स्वागत होत असताना जुनानदुर्की गावचे दानशूर व्यक्तिमत्व नारायणदादा जाधव धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करतोय ललित जाधव साहेब समाजसेवक दानशूर व्यक्तिमत्व जुनानदुर्की गावचे एक नामांकित नाव आहे याचा स्वागत सत्कार करतील राजेश शिकारी. येस किंग मेकर असं ज्यांना संबोधलं जात आहे ललित कृष्ण जाधव यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे ऑर्गनाइज टीमच्या वतीने. धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करतोय सरपंच वसंत गजून पाटील साहेब यांचा स्वागत सत्कार करतील राजेश शिकारी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण चला. जयदुर्गा सुरे ए जयदुर्गा सुरे ए संघाचे कॅप्टन इथं उपस्थित आहेत. या जॉलीस्पॉट तामणकर संघाचे कॅप्टन. त्यानंतर विनंती असेल माजी सरपंच हरिचंद्र ठाकरे साहेब यांचा स्वागत सत्कार करतील शिवनाथ म्हात्रे. आणि नाणेफेकीसाठी मी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर दानशूर व्यक्तिमत्व नारायणदादा जाधव आणि तसेच ललितदादा जाधव आपले शुभ असते दोन्ही संघामध्ये नाणेफेक करायचे आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण जायचं आहे. आपणास विनंती असेल यस उद्योगपती नारायणदादा जाधव जाधव आणि ललितजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण ही टॉस या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. आणि त्यानंतर स्वागत सत्कार होईल ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील यांचा स्वागत सत्कार करतील शिवनाथ म्हात्रे. अजय या सत्कारानंतर 2 मिनिटं फक्त थांबा. ओके. तर स्वागत आणि सन्मान विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचं केलं जात आहे. थँक्यू सो मच व्यासपीठ. आपण टॉस बॉक्स मध्ये मित्र आहोत नारायणजी जाधव आणि ललित जाधव यांच्या शुभ हस्ते आपण ही टॉस करणार आहोत. छाप किंवा काटला 3 षटकांचा सामना असेल फक्त. कॉलिंग कोण करेल? यस सुरेश संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. नारायणजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण ही टॉस करत आहोत. काटा असं म्हणणं आहे छापा असं म्हणणं होतं. यस निर्णय कळवायचा आहे. यस मित्र सुरेश संघाने टॉस जिंकलेले प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जॉलीस्पोर्ट कामतगर संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर उपस्थित आहेत. कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. त्यानंतर
एक स्वागत सत्कार होईल. समाजसेवक स्वप्नील जाधव यांचा स्वागत सत्कार करतील. भावेश डावरे आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. थँक्स. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे. खऱ्यात तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये 2 दिवस अतिशय सूर्यकाळी सुंदरचा रंग भरला. धन्यवाद डिझाईन. सन्मान्य या ठिकाणी मात्र चेंडूला थोडस स्वीप केलं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. एका धाव घेण्याची संधी. तुमच्या गावचे समाजसेवक सन्माननीय राजेंद्र म्हात्रे आपण देखील कुठे प्रेक्षक मध्ये असाल तर प्लीज तुम्हाला देखील विनंती आहे ऑर्गनायझेशनच्या वतीनं आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. राजेंद्र म्हात्रे तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 दिग्गज संघामधून एक जबरदस्त सामना आपण पाहतो. अतितटीचा सामना. विजयाचं लक्ष्य आहे फक्त आणि फक्त 29 धावांचं. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम चेंडूची फेक झाली. 30 रुपयांचा चेंडू फक्त अपड्राईव्हचा फटका पाहतो. चेंडू मिडापला तो एकदम गाण्याची संधी झाली. धावसंख्या आणि पुढे सगळी धावसंख्या होते ती 2. बिनबाद 2. सुंदर सुरेख अप्रतिम उत्कृष्ट सुरुवात. विजयाचं लक्ष्य फक्त आणि फक्त 29 मापक लक्ष पाठला करताना संघ आपण पाहतोय सोनादेवी टेमगर गॅस पुन्हा एकदा गोलंदाज पांडुरंग. चेंडूला स्वीप केलाय. चेंडू काही शतरक्षक मात्र दक्ष नव्हता. खेळ सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. पण सुप्रमोत प्रयत्नांची पराकाष्ठा आपण निश्चित त्याच्या माध्यमातून पाहिली मात्र चेंडू कॅरी करू शकला नाहीये. जीवदान मिळते फलंदाजाला. धावा मिळतात संघाला. 2 धावांनी संघात धावसंख्या देखील 2 धावांनी पुरस्कृत धावसंख्या होती बिनबाद 4. षटक क्रमांक पहिले विजयाचा मापक लक्ष्य आहे. आणि बघा जेव्हा तुमच्याकडं धावा कमी असतात तेव्हा क्षेत्ररक्षण फार गरजेचं असतं. चांगलं क्षेत्ररक्षण फार गरजेचं असतं. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जोगेश्वरी झून नांदुरकी आयोजित जोगेश्वरी चषक 2024 थरार आपण पाहतो. क्रिकेटचं फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष आणि क्रिकेटची 17 अतिशय चांगला फाटका. अप्रतिम उत्कृष्ट फाटका. क्लास क्रिकेट मधला क्लास फटका आपण पाहिला. स्कोर ऑफ विकेट 1 बॉल सेकंड चेंडू जातोय सीमार्क्स बाहेर चौकार. ती गाणी आहेत. आता जी गाणी आहेत ती फक्त महिन्यात 2 महिने चालतात. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची आपण पाहिली. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क झाल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. पांडुरंग पुन्हा एकदा फुलेचा चेंडू ऑनसाइडचा फटका सजलाय. चेंडू जातोय. ओके चेंडू देखील एक्झिट करून ट्रॅव्हल झालाय. 1 बॉन्स एका टप्प्याने स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड पॉलिसीच्या बाहेर जाणारा अतिशय दर्जेदार फटका. बघा तुमच्याकडे जेव्हा बॅलन्स फार कमी असतं ना खर्च देखील आपण फार जपून करायचा असतोय. या ठिकाणी होलसेलच्या रूपाने धावा दिल्या जातात. षटक क्रमांक मला वाटतं पहिलं समता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. चेंडूची पेक करायची जुन्या. धन्यवाद मोहन दादा. व्यासपीठावर उपस्थित समाजसेवक राजेंद्र म्हात्रे यांचा स्वागत सत्कार करतील. राम रसाल यांच्या शुभ हस्ते स्वागत सत्कार होत आहे. नंतर माजी सरपंच भारती हरिचंद्र ठाकरे त्यांचा स्वागत सत्कार करतील. कोमल शिकारी माजी उपसरपंच यांच्या शुभ हस्ते करायचं आहे. कोमल
समोर बघा तिकडं कॅमेरा समोर. त्यानंतर माजी उपसरपंच कोमल राकेश शिकारी यांचा स्वागत सत्कार मनीषा माझ्या मातोश्री मनीषा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करायचं आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला संगीत दुसरं गोलंदाज येतो सीनू श्रीनिवास. बघा प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी आहे चालू सामन्यामधून. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य माझ्या मातोश्री मनीषा विश्वनाथ पाटील यांचा स्वागत सत्कार करण्यासाठी मी माजी सरपंच भारती ठाकरे यांच्या शुभ हस्ते करायचं आहे. आपणास विनंती असेल. अतिशय चांगला फटका अप्रतिम उत्कृष्ट फटका चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. ऑन साइडचा बिग ब्लास्ट आपण पाहिला. फलंदाज शैलेशच्या बॅट मधून येतोय मित्र दीपक षटकार. संघांना जेवणाची उत्तम सोय. एक संघाची एक जेवणाची उत्तम सोय या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाते. स्नेह भोजनाला पण सुरुवात देखील केलेली आहे. स्नेह भोजनाला सुरुवात देखील केलेली आहे. जे संघ सध्या इन ऍक्शन मध्ये नसतील त्यांना विनंती आपण आपला कार्यक्रम उरकून घ्यायचा आहे. चेंडू थोडस ऑन द खेळण्याचा प्रयत्न कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं आणि खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. मार्गदर्शनाला सीमाच्या बाहेर गेला. पंचांनी आम्हाला 4 धावेसाठी इष्टा केला. या 4 धावांनी संघात धावसंख्या देखील वधारली सजली नटली फुगली बहरली. धावसंख्या 22. ओल्डी गोल्डी सोनं ते सोनं आणि खऱ्या अर्थानं आपण मैदानामधून देखील तेच पाहतोय. ओल्ड इज गोल्ड. चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटची आउटसाइड घेऊन एस्टेनच्या मागे निश्चित केला. मात्र एस्टेन चेंडू गॅदर करता आणि धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न झाला. प्रयत्नामधून फलंदाज धावचित बाद होतोय. करे कोई खऱ्या अर्थानं त्यांच्या नावानं तालुका क्रिकेट मधून अतिशय उत्तम कामगिरी एक उत्तम दर्जाचा खेळ या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. सनमल बारामजी चौधरी भिवंडी मनपाचे विद्यमान नगरसेवक आणि सुप्रसिद्ध अग्री समाजाचे उद्योजक आहेत. नेक्स्ट बॅट्समन जातो जितू फुलोरे. एक संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड. विजयापासून 7 धावा दूर आहे. विजयाच्या समीप लगत जवळ संघ आपण पाहतोय सोनादेवी टेमघर. आउट ऑफ इन साइडचा अतिशय चांगला फटका. निशाणच चुकलं. अतिशय जबरदस्त फटका. बघा स्पर्धेच्या माध्यमातून सर्व संघांची जेवणाची उत्तम सोय गेली 3 दिवस पाहतो. आज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून जेवणाची उत्तम सोय स्नेह भोजन तयार आहे. भोजनाला सुरुवात देखील आपण केलेली आहे आणि चेंडू मात्र आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय. प्रेक्षक आमचे दक्ष होते. प्रेक्षकांना सुवर्ण संधी होती. अंकुश आपले अंकुश पाटील
चंद्रकांत राऊत आणि हरिश्चंद्र पाटील खऱ्या अर्थाने गेली 2-3 दिवस झाले त्यांच्या माध्यमातून एक रुचकर आणि स्वादिष्ट पद्धतीचं जेवण बनवलं जातं. अतिशय रुचकर खऱ्या अर्थाने आम्ही देखील 2 दिवस ते जेवण खाल्लं. निश्चितच जेव्हा वेळ येईल तुमच्या अन्नाला आम्ही जागू. नेक्स्ट बैट्समैन सचिन पवार तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाडी आहे. खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेट ज्यानं गाजवलं 40+ झाल्यानंतर 40+ मध्ये आलं. ग्रामीण क्रिकेट खऱ्या अर्थानं अतिशय गाजवलं ज्यानं ते सचिन पवार. स्ट्राइक रोटेट करतो सचिन. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका. प्रेक्षक दक्ष नाहीयेत. कदाचित आपण झेल कॅरी केला असता तर 700 रुपयाचे मानकरी ठरला असतात. बडे शॉट, व्हेरी नाईस टॉक, व्हेरी वंडरफुल. अप्रतिम उत्कृष्ट फटका, विजयी फटका. स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात.